प्रेज द लॉर्ड, जय मसीह के, हालेलुया. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, आभार मानतो, उपकार मानतो. देवाने सुंदर असे दिवस दाखविला आहे. हालेलुया. आजचा देवाचा वचन आहे हिवानाचं पुस्तक 11 अध्याय 25 वचन. येशू म्हणाला, येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आमेन. हालेलुया. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मार्याला म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेलेला असला तरी जिवंत होणार. हालेलुया, हालेलुया. लाजर म्हणून एक माणूस होता. तो मेलेला होता. त्याला कबरामध्ये ठेवले होते आणि त्याला मरून 4 दिवस झाले होते. हालेलुया, हालेलुया. आणि मार्थाने मरिया येशूला म्हणाले, प्रभूजी, तुम्ही इथं असता तर माझा भाऊ लाजर मेला नसता. आता तुम्ही देवाजवळ जे पण मागाल देव तुम्हाला देईल. प्रेज लॉर्ड. पण प्रभू येशू ख्रिस्त लगेच उत्तर दिला. येशू म्हणाला की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेलेला असले तरी जिवंत होणार. मार्थाने मारायला वाटलं की पुनरुत्थान दिवशी लाजर त्यांचा भाऊ जिवंत होणार. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवतो तो व्यक्ती मेलेला असला तरी जिवंत होणार. हालेलुया, हालेलुया. त्याचं पुनरुत्थान होणार. हालेलुया. एखादा विश्वासू व्यक्ती, दास असू द्या, देवाचा दास किंवा दासी असू द्या, सेवक असू द्या, पास्टर असू द्या, विश्वासणारे असू द्या, जो कोणी प्रभूमध्ये विश्वास पाहतो तो स्वर्गामध्ये जातो. त्याचा आत्मा स्वर्गात जातो. हालेलुया. त्याचं रूपांतर होतो. हालेलुया. कारण येशू स्वतः म्हणाला, जो कोणी विजय मिळवतो त्याला राजसिंहावर बसू देईल. हालेलुया, हालेलुया. याकोबाचं पत्रामध्ये दिलेलं आहे, 1 अध्याय 12 वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य आहे, कारण प्रभूनं देव केलेलं जीवनाचं मुकुट परीक्षेत उत्तर त्याला मिळेल. हालेलुया, हालेलुया. जो माणूस परीक्षेत टिकतो येशू त्याला जीवनाचं मुकुट देतो. हालेलुया. आणि राजसिंहावर बसू देतो. हालेलुया. कारण सर्व अधिकार येशूच्या हातात आहे. हालेलुया. आणि वचन स्पष्ट सांगते, पुनरुत्थान आणि जीवन प्रभू येशूच आहे. हालेलुया. विश्वास करा. येशू तारणारा आहे, येशू उद्धार करता आहे, येशू जगाचा प्रकाश आहे, येशू मृत्यूवर विजय मिळवला आहे, सैतानावर विजय मिळवला आहे, जगाला जिंकला आहे. हालेलुया. मरण नाश करून टाकलेला आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगते, करंदकरीचे 2 पत्र 5 अध्याय 17 वचन. जे ख्रिस्त येशूची ठाई आहेत ती नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा सर्व नवीन झालेलं आहे. हालेलुया. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, जे ख्रिस्तामध्ये आहे ते नवी उत्पत्ती आहे. नवा मनुष्य आहे, नवा जन्म झालेला आहे.